समारंभाचे अध्यक्ष श्री विनयजी सहस्रबुद्धे, प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर दीपकजी पाठक, मुख्य अतिथी श्री दीपकजी घैसास, प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर उदयजी साळुंके व या ग्रंथाचे लेखक श्री हरीशभाई मेहता आणि व्यासपीठासमोरील रसिक वाचक आणि पुस्तकप्रेमी विद्यार्थी मित्रमंडळींना तुम्हा सर्वांचे इंकिंग इनोव्हेशन्सतर्फे मनपूर्वक स्वागत. आमच्या संस्थेतर्फे डॉक्टर धनंजय कीर, डॉक्टर अरुण टिकेकर, मुंबईतील शल्यविशारद डॉक्टर प्रेमानंद रामाणी, पुण्याचे डॉक्टर ह.वी. सरदेसाई, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालचे शिल्पकार दिवंगत नेते शेख मुजीबुर रहमान यांच्या अपूर्ण आत्मकथा या आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशनही झालेले आहे. त्याचबरोबर माननीय डॉक्टर अनिल काकोडकर यांचे इंग्रजीतून चरित्रही आम्ही प्रकाशित केले आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल श्री राम नाईक यांनी लिहिलेल्या त्यांच्या जीवनपटावर आधारित चरेवेती चरेवेती या मराठी पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा मान आम्हाला मिळाला व पुढे याच पुस्तकाची 13 भारतीय व परदेशी भाषांमध्ये भाषांतरही झाली आहे. त्याचप्रमाणे जगविख्यात 45 महान रचनांचा समावेश असलेला स्थापत्य कलाविष्कार या डॉक्टर हेमंत पाटील लिखित ग्रंथाचेही प्रकाशन आम्ही केले आहे. इंकिंग इनोव्हेशन्सने गेल्या 10 वर्षात एकूण 120 पुस्तके प्रकाशित केली. एका प्रकाशन संस्थेसाठी 120 ही संख्या लहान वाटत असली तरी यातील प्रत्येक पुस्तक हे कायमस्वरूपी दस्तावेज व समाजाला काहीतरी संदेश देणारे ठरलेले आहे. ही आमच्या इंकिंग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज प्रसिद्ध होणारा श्री हरीश मेहता लिखित भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीची अंतस्थ कहाणी कथन करणारा अतुलनीय हा ग्रंथ देखील यास अपवाद नाही. श्री दीपक घैसास यांनी श्री हरीश मेहता यांना हा ग्रंथ आमच्या संस्थेमार्फत प्रसिद्ध करावा असे सुचविले व त्याप्रमाणे हरीशभाईंनी अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आम्हाला प्रकाशित करण्यास दिला. तो मान आम्ही आदरपूर्वक स्वीकारतो. भारतातील 2 महान क्रांती मगाशी उत्तरादांनी सांगितल्याप्रमाणे आपणा सर्वांना माहीत आहेतच. एक हरित क्रांती आणि दुसरी धवल क्रांती जी डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी घडवली. परंतु आपल्या देशात अजून एक तिसरी क्रांती घडली पण तिचा बोलबाला तितकासा झाला नाही आणि ती म्हणजे माहिती तंत्रज्ञान IT क्षेत्रातील क्रांती. आज भारत तंत्रज्ञानाची महासत्ता आणि जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. 1980च्या दशकातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची $50 दशलक्ष उलाढाल आज मितीस $250 कोटी इतकी झाली आहे. हा कायापालट कसा झाला? या क्षेत्रात 5 दशलक्षपेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाली आहे आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांमध्ये 20 दशलक्षपेक्षा अधिक रोजगार निर्मिती झाली आहे. परिणामी भारताच्या कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीत परिवर्तन घडले आहे. हे कसे शक्य झाले ते या ग्रंथात हरीशभाईंनी अभ्यासपूर्ण परंतु साध्या सोप्या भाषेत नमूद केले आहे. ही क्रांती योगायोगाने घडलेली नाही. ती हेतुपुरस्सर चालवलेली संघर्षपूर्ण चळवळ होती. त्याचे नेतृत्व एका असामान्य क्रांतिकारक व्यक्तींच्या गटाने केलेले आहे. त्या गटाने एक अशी व्यवस्था इकोसिस्टीम निर्माण केली जिने आपल्या देशाचे भविष्य पूर्णतः बदलले. हरीश मेहतांची अतुलनीय या कहाणीमध्ये भारतीय माहिती तंत्रज्ञान सेवा उद्योगाची पायाभरणी कशी झाली, त्या क्षेत्रातील संघर्ष, अडथळ्यांवर केलेली मात आणि प्रेरणादायी दृष्टिकोन याचे रसभरीत वर्णन तुम्हाला नॅस्कॉनचे सहसंस्थापक आणि पहिल्या निवडलेल्या अध्यक्षांच्या नजरेतून वाचावयास मिळेल. सत्यम घोटाळा म्हणा किंवा चूक म्हणा, परंतु अशा वेळेस माहिती तंत्रज्ञानातील नॅस्कॉममधील इतर उद्योजकांनी भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याकडे एकत्रित येऊन धाव घेतली. त्या उद्योजकांनी मिळून त्या आस्थापनेला खाईतून बाहेर काढले. हे केले नसते तर सर्वसामान्य नागरिकांचा माहिती तंत्रज्ञान उद्योगावरील विश्वासच उडाला असता. हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की सद्य परिस्थितीमध्ये मग हे एअरलाईन्सच्या बाबतीत जर असं घडलं तर अशी परिस्थिती का निर्माण होऊ शकत नाही. हा संघर्ष सर्वसामान्यांना एक वेगळाच दृष्टिकोन देऊन जातो. या ग्रंथात कधीही न ऐकलेल्या गोष्टी समोर येतात. भारतात
इंटरनेट कसे आणण्यात आले, IT उद्योगाने तेलाच्या निर्यातीपेक्षा जास्त परकीय चलन कसे मिळवले, बहुचर्चित H1B व्हिसाचा इतिहास, भारताला सोने की चिडिया 2 बनवण्यासाठी काय करावे लागेल आणि अशा बऱ्याच गोष्टी यात नमूद केल्या आहेत. आज तुम्हा सर्वांसाठी हा ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध केलेला आहे. त्याचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. आजच्याच दिवशी आम्ही या पुस्तकाचं ईबुक प्रकाशनही जगभरातल्या कुठल्याही देशातून वाचता यावं, विकत घेता यावं यासाठी प्रकाशित करणार आहोत. या ग्रंथातून प्रेरणा घेऊन इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सने पुस्तकातील तत्वावर आधारित राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केलेली आहे. ती कहाणी अधिक व्यापक वाचक दर्जापर्यंत पोहोचवावी या हेतूने आम्ही त्याची मराठी आवृत्ती प्रकाशित करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.